जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 32. गजानन महाराजांचे अकोल्यात अनेक परमभक्त होते. त्यातल्या काही भक्तांकडे महाराज नेहमी जात असत. मलकापुरात विष्णुसा सावजी नावाचा गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. गजानन महाराज जेव्हा अकोल्यातील खटाऊच्या गिरणीत मुक्कामास होते तेव्हा विष्णुसाला वाटले की आपल्या घरालाही महाराजांचे पाय लागावेत. विष्णुसाने आमंत्रणासाठी गजानन स्वामींचा आवडता शिष्य भास्कर याच्याद्वारे वशिला लावला. भास्कर आडगावात समाधीस्थ होण्याआधीची ही गोष्ट आहे. गजानन स्वामींचा सगळा कारभार भास्करच बघत असे. विष्णुसाने भास्करवर स्वामींना मलकापूरला आणण्याचे काम सोपवले. मग भास्कर गजानन स्वामींना म्हणाला, स्वामी, विष्णुसाची इच्छा आहे की आपण त्याच्या घरी जाऊन त्याच्या घराला पावन करावे. येथील अकोल्यातील भक्तांचे मनोरथ तुम्ही पुरवलेत. आता मलकापूरमधील लोक आपली वाट पाहत आहेत. तेव्हा गजानन स्वामी त्याला म्हणाले, भास्करा, सध्या मी मलकापूरला जाऊ इच्छित नाही. तू मला आग्रह करू नकोस. जास्त आग्रह करशील तर फजित पावशील. दोरीला जास्त ताण दिला तर ती तुटते. तेव्हा मला मलकापूरला नेण्याच्या फंदात पडू नकोस. त्यावर भास्कर म्हणाला, गुरुराया, मी तुम्हाला विनंती करतो की काहीही करून विष्णुसाच्या घरी चला. मी विष्णुसाला वचन दिले आहे की गुरुरायांना तुझ्या घरी घेऊन येईन. मी तुमचा लाडका शिष्य आहे, तेव्हा कृपा करून मला निराश करू नका. माझे वचन पूर्ण करण्यासाठी कृपा करून विष्णुसाच्या घरी चला. अशा तऱ्हेने भास्करने गजानन स्वामींना खूप आग्रह केला, विनवणी केली. शेवटी स्वामी राजी झाले. मग आगगाडीने मलकापूरला जाण्यासाठी भास्कर गजानन स्वामींना घेऊन स्टेशनवर आला. भास्करने स्टेशन मास्टरला विनंती करून स्वामींसाठी 12 जणांचा एक डबा मोकळा करवला. काहीही न बोलता गजानन स्वामी त्या डब्यात चढले आणि जागेवर बसले. पण गाडी सुटण्याची शेवटची घंटा होताच भास्करचा डोळा चुकवून ते डब्यातून खाली उतरले आणि स्त्रियांच्या डब्यात शिरले. गजानन स्वामींची ती दिगंबर मूर्ती पाहून स्त्रिया घाबरल्या. त्यांनी पोलिसात वर्दी दिली. लगेच तिथे एक पोलीस अधिकारी आला आणि गजानन स्वामींच्या हाताला धरून त्यांना डब्याखाली ओढू लागला. तो म्हणाला, अरे वेड्या, नंग्या पिरा, तुला जराही अक्कल नाही. तू असा कसा बायकांच्या डब्यात येऊन बसलास? यावर गजानन स्वामी न घाबरता त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला हिसडा देऊन तेथेच बसले. मग पोलीस अधिकारी स्टेशन मास्टरकडे गेला आणि म्हणाला की आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर बायकांच्या डब्याकडे चला. दोघे डब्याजवळ येताच स्टेशन मास्टरला गजानन स्वामी स्त्रियांच्या डब्यात बसलेले दिसले. गजानन स्वामींना बघून स्टेशन मास्तर पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला, हा एक थोर संत आहे, चालता बोलता ईश्वर आहे. यांच्या हातून गुन्हा घडणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही यांना स्त्रियांच्या डब्यातूनच जाऊन द्यायला हरकत नाही. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणाला, याबद्दल मी आधीच येथील वरिष्ठाला तार केली आहे. आता माझ्या हातात काही उरले नाही. मग स्टेशन मास्टरने गजानन स्वामींना आदराने विनंती केली की स्वामी, माझ्या विनंतीला मान द्यावा आणि कायद्याचा विचार करून खाली उतरावे. मग स्टेशन मास्टरच्या विनंतीला मान देऊन गजानन स्वामी स्त्रियांच्या डब्यातून खाली उतरले. पुढे गजानन महाराजांवर कायदेशीर खटला भरला गेला आणि शेगाववर खटल्याच्या चौकशीची तारीख नेमली. खटल्याची चौकशी करण्यासाठी बुलढाण्याचे डेप्युटी कलेक्टर बापूसाहेब जठार शेगावात आले आणि डाक बंगल्यात उतरले. गजानन महाराजांवरील खटल्याची बातमी गावात पसरली. त्यामुळे डाक बंगल्यावर शेगावातल्या लोकांची बरीच गर्दी जमली. अकोल्याचे वकील व्यंकटराव देसाई त्याच वेळी काही कामानिमित्त डाक बंगल्यावर आले होते. देसाई वकिलांनी जठारांना विचारले की आज तुमच्यापुढे असा कोणता विशेष खटला आहे म्हणून इतकी गर्दी जमली आहे?
तेव्हा जठार म्हणाले, तुमचे स्वामी गजानन नंगे फिरतात म्हणून पोलिसांनी हा खटला भरला आहे. आज त्याची चौकशी होणार आहे, म्हणून हे लोक जमले असावेत. पण तुम्हाला हे कसे माहीत नाही, आश्चर्यच आहे. महाराजांवरील खटल्याचे वृत्त ऐकून व्यंकटराव खिन्न झाले. त्यांनी बापूसाहेब जठारांना विनंती केली की कृपा करून हा खटला चालवू नका. श्री गजानन साधूची योग्यता थोर आहे. ते प्रत्यक्ष भगवान आहेत. त्या विदेही पुरुषाला कायद्याचे बंधन नाही. तो योग्यांचा योगी राणा अवघ्यांना वंदनीय आहे. हा खटला भरून पोलिसांनी चूक केली आहे, ती आज आपण दुरुस्त केली पाहिजे. देसाई यांचे बोलणे ऐकून जठारांनी कारकुनाला सांगितले की गजानन स्वामींना बोलावून आणा. कारकुनाने गजानन स्वामींना आणायला एक जवान पोलीस पाठवला. पोलीस गजानन स्वामींकडे आला आणि म्हणाला, तुम्हाला बोलवण्यासाठी अधिकाऱ्याने मला पाठवले आहे. स्वतःची फजिती करून घ्यायची नसेल तर बऱ्या बोलाने माझ्याबरोबर कचेरीत चला, नाहीतर मला तुम्हाला हाताला धरून न्यावे लागेल. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, आम्ही इथून अजिबात उठणार नाही. हवे तर आम्हाला हाताला धरून ने, पाहूया तुझे शिपाईपण. असे म्हणून गजानन स्वामींनी त्या शिपायाचा हात जोरात दाबून धरला. शिपायाने खूप धडपड केली, पण तो आपला हात सोडवू शकला नाही. गजानन स्वामींच्या हाताच्या दाबामुळे शिपायाचा जीव तळमळला. वेदनेने तो व्याकुळ झाला. शिपायाला यायला उशीर झाला म्हणून जठार देसाई वकिलांना म्हणाले की तुम्ही जा आणि गजानन स्वामींना घेऊन या. एवढ्यात बातमी आली की स्वामींनी पोलिसाचा हात धरून ठेवला आहे आणि पोलीस तो सोडवू शकत नाहीये. तेव्हा देसाई वकील स्वतः गजानन स्वामींकडे आले. देसायांच्या सल्ल्यावरून भक्तांनी गजानन स्वामींना धोतर नेसवले. मग देसाई वकील, गजानन स्वामी आणि भास्कर हे तिघे कचेरीत निघाले. रस्त्याने जाताना गजानन स्वामींनी नेसवलेले धोतरी सोडून टाकले आणि कचेरीत नागवेस गेले. कचेरीत पोचल्यावर जठारांनी गजानन स्वामींना बसायला खुर्ची दिली आणि म्हणाले, इथे बसा. तुम्ही गावात सदैव नागवे फिरता हे काही बरे नव्हे. खरे तर नागवे फिरणे हाच कायद्याने गुन्हा आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की नागवेपण सोडून द्यावे. त्यावर गजानन स्वामी जठारांना म्हणाले, त्याच्याशी तुला काय करायचे आहे? उगीच निरर्थक गोष्टींना महत्त्व देऊ नकोस आणि लवकर चिलीम भर. गजानन स्वामींचे हे विदेही बोलणे ऐकताच जठार विरघळून गेले. ते मनात म्हणाले, यांना जनरीतीचे मुळी भानच राहिलेले नाही. हे नक्कीच शुक्राचार्याचा किंवा भागवतातल्या वृषभदेवाचा दुसरा अवतार असावेत. हा जीवनमुक्त योगी सदा निजानंदी मग्न आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करून केस चालवणे योग्य नाही. कारण ह्यांच्या या कृतीबद्दल हे स्वतः नाहीत तर यांचा शिष्यगण अपराधी आहे. अग्नी आपला पेटवण्याचा गुणधर्म सोडत नाही, म्हणूनच लोकांना त्याला अग्निकुंडात ठेवून मर्यादित ठेवावे लागते. स्वामींचे नागवेपण हे अग्निसमान आहे. त्यांना वस्त्ररूपी कुंडात ठेवणे हे त्यांच्या शिष्यांचे काम आहे. असा विचार करून जठारांनी खटल्याचा निकाल लावला की गजानन महाराज निर्दोष आहेत, पण भास्करने 5 रुपये दंड भरावा. तेव्हा गजानन स्वामी भास्करला म्हणाले, आता सांग, पुन्हा स्वतःची अशी फजिती करून घ्यायला मला आग्रह करशील? तेव्हापासून सर्व मंडळींनी ठरवले की विनाकारण कटकटींची जोखीम टाळण्यासाठी यापुढे गजानन स्वामींना आगगाडीत बसवायचे नाही, तर त्यांना बैलगाडीतून प्रवास करवायचा. त्यानंतर बापूसाहेब जठार जेव्हा जेव्हा शेगावला येत तेव्हा दरवेळेस गजानन महाराजांचे दर्शन घेत असत. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.